सांगाल सर, आज तुमच्या कॉलेजमध्ये एक कार्यक्रम आहे, त्याबद्दल काय माहिती द्याल तुम्ही? दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण 14 फेब्रुवारीला ट्रेड फेअर डेचं आयोजन केलेलं आहे. खरं म्हणजे आज व्हॅलेंटाईन डे तुमच्या सर्वांना माहिती आहे, पण डीजी कॉलेजचा मोटो आहे की लोक करेंगे प्यार हम करेंगे व्यापार. या म्हणीप्रमाणे आम्ही दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या महिन्यामध्ये डेलिबरेटली 14 तारखेला हा डे अरेंज करतो, जेणेकरून त्यांच्या डोक्यामध्ये वेगळे विचार कोणतेही न येता व्यापाराचं कॉलेज असल्यामुळे व्यापार कसा करायचा व त्याच दिवशी प्रॉफिटमध्ये सुद्धा राहता येऊ शकतं, असा हा मेसेज देण्याचा या तारखेचं लॉजिक आहे. आज सकाळी मॉर्निंगला आपण झेंडा चित्रपटातील अभिनेता संतोष जुवेकरच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. दरवर्षी या कार्यक्रमाची उंची वाढवण्याचं काम आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आवर्जून करतात. गावाकडची जशी जत्रा असते अगदी त्याच पद्धतीने या दिवसाची वाट सर्वजण विद्यार्थी वर्षभर पाहत असतात. दरवर्षीपेक्षा उंची वाढवण्याचं काम करत असतात. आजी माजी विद्यार्थ्यांना भेटण्याचा हा दिवस असतो व व्यापार घडवून त्याच दिवशी पैसे कमवता येतात व याच कॅम्पसमधून मोठा उद्योजक व्यापारी आपल्याला बनून बाहेर पडता येऊ शकतं. अशा पद्धतीचं एक या दिवसाचं अरेंजमेंट कॉलेज दरवर्षी करत असतं. आजही आपण जल्लोष पाहू शकतो मुलांचा, तरुणाईचा. या तरुणाईला जर आपण योग्य व्यासपीठ, योग्य जागा, योग्य मार्गदर्शन केलं तर हीच तरुणाई उद्याच्याला मोठे उद्योजक, मोठे व्यापारी घडून सातारा जिल्ह्याचं नाही आपल्या देशाचं नाव मोठं करू शकतात व पुढच्या येणाऱ्या पिढीला मेसेज देऊ शकतात की आम्हाला फक्त योग्य पाठबळ, मार्गदर्शनाची गरज आहे. आमच्यामध्ये पण ताकद आणि जोश, जल्लोष पूर्ण आहे. आमचा हा ट्रेड फेअर खरोखरच म्हणजे अविस्मरणीय आहे. अनेक मोठ्या मोठ्या लोकांनी सकाळपासून व्हिजिट्स केलेली आहे. 30-35 हजार लोकांची व्हिजिट झालेली आहे. आणखी 30-35 हजार लोक व्हिजिट्स करतील. दरवर्षी आम्ही नवीन नवीन अनुभवातून शिकत राहतो. लोकांना आवर्जून सांगतो की या मुलांना शुभेच्छा द्या, तुमचीच मुलं आहेत, त्यांना मदत करा, आशीर्वाद द्या आणि या ट्रेड फेअरला आणखी उंचीवरती घेऊन जा. आपल्याही चॅनलला मी धन्यवाद देतो की अशा पद्धतीचं आपण कव्हरेज करता, मुला समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तर आपलेही खरोखर मनापासून आभार मानतो. यासाठी मला महाविद्यालयाचे प्राचार्य असतील, संस्थेचे पदाधिकारी साहेब असतील, सर्वांचे मार्गदर्शन आपल्या टीचिंग स्टाफचं लाभतं आणि त्यामुळे मी हा डे साजरा करू शकतो. या निमित्तानं आपल्या चॅनलचे मी आभार मानतो आणि थांबतो. एवढं बोलल्यावर माझ्यासाठी बोलण्यासारखं काही उरलं नाहीये, पण एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, इथे असलेला मुलींचा सहभाग ही फार मोठी गोष्ट आहे. कारण का उद्योग, बिझनेस आणि मुली हे समीकरण आपल्याकडे अजून फारसं तेवढं रुळलेलं नाहीये. पण या कॉलेजच्या स्टाफचं आणि प्राचार्यांचं मला विशेष कौतुक आणि आभार मानावेसे वाटतात की मुलींना एक उद्योग जगतामध्ये त्यांची एंट्री व्हावी किंवा मुलींनी उद्योग हा एक ऑप्शन निवडावा पुढे जाऊन करिअरसाठी. ही इतकी मोठी गोष्ट आहे आणि इथे ते प्रकर्षाने बघायला मिळालं. म्हणजे आता आपण हिरकणी ही सगळ्या मुलींनी फक्त मुलींनी जमा करून, स्पॉन्सरशिप जमा करून एक एवढा चांगला स्टॉल उभा करणं आणि ऑफकोर्स बाकीच्याही स्टॉलचं तेवढंच कौतुक आहे, कारण का मुलींचा सहभाग खूप आहे. त्यामुळे त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांचंही तेवढंच कौतुक की आपल्या बरोबरीने ते मुलींना सुद्धा इतकं छान सहभागी करून घेतात आणि उद्योगाच्या आणि बिझनेसच्या वाटा मुलींसाठी एक्सप्लोर होत आहेत. मला वाटतं हे या कार्यक्रमात मी बघितलेली आणि मला आवडलेली सगळ्याची या ठिकाणी दरवर्षी ट्रेड फेअर डे सेलिब्रेशन होत असतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या कॉलेजचं कौतुक करावं असं वाटतं की फक्त शिक्षणाव्यतिरिक्त म्हणजे सगळ्या ऍक्टिव्हिटीज या कॉलेजमध्ये होत असतात. नेहमी मुलांना मुलींना संधी मिळत असते. त्यांचं प्रत्येक म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो कॉलेजमध्ये. प्राचार्य देखील त्यांना प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असतात. सूर्यवंशी सर नेहमी त्यांना म्हणजे तुम्ही पुढे चला, मी आहे तुमच्या पाठीमागे, या टाईप त्यांच्या पाठी नेहमी असतात. आणि कौतुक करावं असं वाटतं या कॉलेजचं की खूप छान त्यांनी सर्व म्हणजे सगळे स्टॉल व्यवस्थित लावून केलेले आहेत. सगळ्या मुलांनी पण अगदी स्वतःचं सगळं दिले त्या स्टॉलसाठी. प्रत्येक ठिकाणावर स्पॉन्सरशिप गोळा केले, सगळं म्हणजे अरेंज खूप छान केलंय.